तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती। आपण एक फोटोशॉप मास्टर क्लासची सिरीज चालू केलेली आहे। त्या सिरीजचा आपला चौथा व्हिडिओ आजचा, म्हणजेच क्लास नंबर 4 आहे। तर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक नक्की करा। आणि जर तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स फोटोशॉप शिकायचं असेल तर आपले व्हिडिओ रोजच्या बघत जा। आपण रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो। जर तुम्ही आधीचे 3 पार्ट बघितले नसाल तर ते आधी बघा, त्यानंतर हा बघा, कारण आधीमध्ये समजत नसतं। आधीमध्ये व्हिडिओ बघितले तर ते आधीचे व्हिडिओ पहिले बघा, नंतर बघा आपले नवीन व्हिडिओ। आणि आपल्या सोशल मीडियाच्या लिंक आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथं आपल्या इंस्टाग्राम आणि टेलिग्रामचे चॅनलच्या लिंक आहेत, तर त्या फॉलो नक्की करा आणि जॉईन पण करा टेलिग्रामला, कारण तिथंच आपण मटेरियल देत असतो सर्व प्रकारचं। आणि इंस्टाग्रामवर आपण शॉर्टमध्ये ट्युटोरियल टाकत असतो, जे खूप महत्त्वाचं असतं, तर तिथं फॉलो नक्की करा। तर आता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला। तर आपलं फोटोशॉप ओपन केलेलं आहे आपण। 4x5 ची 500 रेझोल्यूशन साईज घेतलेली आहे। जर तुम्हाला साईज वगैरे घेता येत नसेल तर आधीच्या व्हिडिओ बघा, फर्स्ट पार्टमध्ये आपण साईज वगैरे कसं घ्यायचं ते सांगितलेलं आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रशच्या गोष्टी शिकलो, ब्रश कसं वापरायचं, ॲड वगैरे कसं करायचं, हा संपूर्ण इंटरफेस शिकलो। इकडं बघितलं, ऑपेसिटी बघितली, फ्लो बघितला, स्मूथिंग वगैरे बघितलं, हे बघितलं, सर्व काही बघितलं। ओके, तर आपण थोडक्यात पुन्हा एकदा सांगू, ऑपेसिटी, फ्लो आणि जे वरचे आपले बार आहेत ना, ते शिकू, प्रॉपर्टी बार। ओके, तर इथून आपण इथून पण हा बॉक्स आपण बघू शकतो आणि इकडे पण राईट क्लिक केल्यावरती बघू शकतो। इथून आपण ब्रश ॲड करू शकतो, इथं आपण शिकलोच। ओके, तर आपण पहिल्यांदा तर साधा ब्रश घेऊ। आता याची साईज वगैरे कशी कमी व जास्त करायची ते पण आपण शिकलेलो आहे कालच्या व्हिडिओमध्ये। ओके, तर राहिली गोष्ट आपली ऑपेसिटी। तर ऑपेसिटी म्हणजे काय ते आपण आज शिकणार आहे। तर पहिल्यांदा तर हार्डनेस आपण 100 ठेवू आणि इथे एक यामध्ये सर्कल आला आपला। ओके, सर्कल आला। तर आता ऑपेसिटी म्हणजे काय ते आपण बघू। ऑपेसिटी पहिल्यांदा आपण कमी करू, 100 आहे, 100चा सर्कल आला, ऑपेसिटी बघा कशा प्रकारे। तर ऑपेसिटी म्हणजे काय, तर एक आपला जो हा कलर आहे ना, हा फेड होत असतो। फेड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, माहीत असेल तुम्हाला फेड म्हणजे काय, तर हा कमी कमी होतो। ओके, त्याला ऑपेसिटी म्हणतात। आणि फ्लो म्हणजे काय, तर आपला जो बॅकग्राऊंड आहे ना, त्याच्यासोबत आपली जो आपला कोणता पण ऑब्जेक्ट असेल ना, तो मॅच होतो। आता इथं बॅकग्राऊंड वगैरे नाही आहे, फ्लोचं आपण नंतर उदाहरण देऊ एकदम प्रॉपर। जेव्हा आपण बॅकग्राऊंड वगैरे तयार करू ना, तिथं आपण सांगूयात फ्लो आणि ऑपेसिटी व्यवस्थित, पुन्हा इकडे आल्यावर पण आपण बघू। ओके, तर आपला ब्रशचा सेक्शन पूर्ण झालेला आहे। इथं आपण या ऑप्शनवरती आलो, जर हा घेतला ना आपण वर्टिकल, तर याचा काय अर्थ आहे माहिती आहे का, तर आपण जे पण ड्रॉ करू ना, तर या साईडला पण होईल आणि या साईडला पण होईल। एकदा एक साईडने केलं ना तर दुसऱ्या साईडनं पण होईल। हे बघा, आता हे बघा, हे आर्टिस्ट लोक हे वापरतात। आपल्या डिझाईनवाल्यांना हे जास्त काही कामाचं नाही आहे। जर तुम्ही आर्टिस्ट असाल तर तुम्हाला हे काम येईल। ओके, हे बघा, दोन्ही साईडला ऑटोमॅटिक होतं। ओके, आता हे आपण कट करून टाकून आपण पुढच्या भागाकडे वळू। तर आता आपल्याला एक तयार करायचं आहे, एक 3D बॉल बघायचं आहे आपल्याला। 3D बॉल म्हणजे काय ते आपण सांगूयात। तर पहिल्यांदा आपण एलिप्सिल मार्के टूल घेऊ। ओके, त्यानंतर ड्रॉ करू सर्कल, शिफ्ट दाबून ड्रॉ करू, म्हणजे ते एकदम प्रॉपर सर्कल होतं। ओके, आता आपल्याला ब्रश घ्यायचं आहे आणि हे आपण रिसेट करू, इथून फॉरग्राऊंड बॅकग्राऊंड रिसेट करू। ओके, मग ब्रश मोठा करू, अल्ट दाबून, अल्ट आणि राईट क्लिकने अशा प्रकारे मोठं होतं। हार्डनेस आपण कमी ठेवू। ओके, पूर्ण 0च ठेवू डायरेक्ट। आणि आता आपण ड्रॉ करू, हे बघा अशा प्रकारे। तर हे सगळं सांगणार आहे मी, काही हे तुम्हाला समजत नसेल की आता हा काय करतोय म्हणसाल। ओके, आता समजा इकडून लाईट येते आपली बॅग। आपले डिझाईनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो कलर मॅचिंग करणे, कलर सेट करणे, बरोबर, किंवा कलर ॲडजस्ट करणे। ओके, तर इकडून आपली लाईट येते असंच दिसतंय। तर हा जो भाग आहे ना आपला, हा याला म्हणतात, याला हायलाईट म्हणतात। आपण इथं लिहून ठेवू, कमी करू पहिल्यांदा साईज, इथं लिहून टाकू याला हायलाईट म्हणतात याला। ओके, जो हा भाग आहे त्याला हायलाईट म्हणतात, याला मिड टोन म्हणतात, याला म्हणतात मिड टोन। जो असं शेड झालेला आहे ना,
हे बघा संपूर्ण फेड झालेला आहे, अशा प्रकारे फेड शेड झालेला आहे ना, याला मिड टोन म्हणतात. आणि जो हा खाली आहे ना याला शॅडो म्हणतात. ओके, याला म्हणतात शॅडो. हा संपूर्ण शॅडो आहे. तर इकडून आपली लाईट पडलेली आहे, इकडं समजा आपली लाईट आहे आणि तो लाईट कमी 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 होत अशा प्रकारे आला आहे आणि इकडं शॅडो पडलेला आहे त्याचा. आणि हा मिड टोन आहे. हा मिड टोन सगळ्यात महत्त्वाचा असतो आपल्या डिझाईनमध्ये. कोणत्या पण कलर मॅचिंग करताना, कलर ॲडजस्ट करताना हा मिड टोन महत्त्वाचा आहे. ओके, तुम्हाला समजलं असेल. लाईट इकडून येते आणि अशा प्रकारे कमी कमी होत इकडे शॅडो आलेला आहे. इकडे हाही मिड टोन आहे आणि हायलाईट. ओके, जास्त लोड घेऊ नका, पुढे आपण बघणार आहे सर्व काही. ओके, कंट्रोल झेडने डिलीट करून टाकू, मागे येऊ. ओके, झालं. आता आता राहिला विषय आपला ब्रशचा. तर या ब्रशने ना आपण कॅलिग्राफी पण तयार करू शकतो. तर ब्रशने कॅलिग्राफी इथं तर तयार करायची नाही, फोटोशॉपमध्ये ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये करायची. आपण बघूयात एखादी व्हिडिओ आपण टाकू ॲडोबी इलस्ट्रेटरवरती की त्याच्यामध्ये कॅलिग्राफी कशी करायची. तर आता आपण ब्रशने कॅलिग्राफी तयार करायला शिकूयात. तर फक्त माहिती म्हणून आपण बघणार आहे, यामध्ये कोणी करायचं नाही आहे, कारण यामध्ये प्रॉपर होत नाही फोटोशॉपमध्ये. आपण ॲडोबी इलस्ट्रेटरवरतीच करणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला अँगल सेट करायचं आहे. इथून आपल्याला ठेवायचे 45 अँगल. ओके, आला 45 अँगल आला. आता राईट क्लिक मारायचं आणि हा ब्रश आहे ना आपला पूर्ण चपटा करायचा अशा प्रकारे, थोडक्यात करायचं आहे. ओके, आला. आता आपल्याला हायलाईट 100 ठेवायची. ओके, आता काय करायचं आपल्याला, शिफ्ट दाबायचे. शिफ्ट दाबून जर तुम्ही अशा प्रकारे लाईन ओढली तर ती स्ट्रेट येते. ओके, समजला असेल शिफ्टचा हे तुम्हाला. ओके, आता आपण शिफ्ट दाबू, थोडक्यात कमी करू साईज. शिफ्ट दाबू आणि अशा प्रकारे रेस मारू, सॉरी व्हाईट कलर राहिला, ब्लॅक करू. अशा प्रकारे लाईन ओढू. आली लाईन आली. आता आपण इथं एखादा नाव टाकू, मराठी नाव टाकू. तर काय करू, मग काढू, इथं क्लिक मारू. अशा प्रकारे आपण जर शिफ्ट होल्ड केला तर स्ट्रेट लाईन येते. ओके, पुन्हा काढू आपण, शिफ्ट होल्ड करून, शिफ्ट अशा प्रकारे होल्ड करू आणि मग आला. त्यानंतर पुन्हा शिफ्ट होल्ड करू आणि अशा प्रकारे मग आला. आता रा काढू आपण, मग शिफ्ट नाही होल्ड करायचं आता आपल्याला. अशा प्रकारे रा, त्यानंतर शिफ्ट होल्ड करून अशा प्रकारे शिफ्ट होल्ड करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला लाईन मारायची. त्यानंतर ठ काढायचं आपल्याला, मरा. त्यानंतर पुन्हा शिफ्ट होल्ड करायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे लाईन मारायची. त्यानंतर राहिला भाग आपला वेलांटीचा. ओके, बघू शकता आपण ब्रशने अशा प्रकारे कॅलिग्राफी केलेली आहे. तर ती व्यवस्थित जास्त काही झालेली नाही आहे, म्हणून आपल्याला ॲडोबी इलस्ट्रेटरवरती करायचं आहे. त्याची व्हिडिओ आपण टाकणार आहे, कधीतरी टाकू आपण पुढे. ही सिरीज आपली कंप्लीट झाली की आपण ॲडोबी इलस्ट्रेटरवरती पण व्हिडिओ करू. ओके, समजलं असेल तुम्हाला आपण कॅलिग्राफी कशी काढली. इथं 45 डिग्री करायचं, ब्रश चपटा करायचा, हार्डनेस 100 ठेवायची, डायरेक्ट लाईन मारायची. आता बघा, आता समजा मी इथं डॉट मारला, इथं डॉट मारला. ओके, तर ही जॉईंट करायची, शिफ्ट दाबायचं, अशा प्रकारे पूर्ण जॉईन होऊन जाईल. आता मला इकडे पाहिजे, इकडे एक डॉट मारला, इकडे एक डॉट मारला. आता मला हे लाईन जोडायची. तर काय करायचं, फक्त शिफ्ट दाबायचं, क्लिक मारायचं. हे बघा झाली जॉईंट. पुन्हा शिफ्ट दाबायचं, क्लिक मारायचं, झाली जॉईंट. शिफ्ट दाबून धरायचं, फक्त क्लिक मारायचं. हे बघा, हे बघा झालं. हे बघा, शिफ्टचा हा असा पण आपल्याला उपयोग करता येतो, जर लाईन जोडायला पण करता येतो. हे तर काय आपल्या डिझाईनमध्ये एवढं काही कामी नाही आहेत, फक्त बेसिक गोष्टी आहेत, आपण शिकणार आहे ते. इथं क्लिक मारला, इथं क्लिक मारून जर शिफ्ट दाबून इकडे केलं तर स्ट्रेट लाईन ऑटोमॅटिक येते. ओके, समजलं असेल तुम्हाला. आता आपण कंट्रोल टीच बघणार आहे. कंट्रोल टी वगैरे फोटोची आपण फोटो झूम कसं करायचा, मोठा कसं करायचं, छोटा कसं करायचं, त्याचं आपण उदाहरण बघणार आहे. ओके, तर पहिल्यांदा एखादा फोटो आपण ॲड करू. ओके, हा फोटो आलेला आहे. आता कंट्रोल टी म्हणजे काय, तर कधी कधी काय होतं, आपण
समजा एखादी गोष्ट आपल्याला मोठी करायची किंवा इकडे तिकडे करायची, बरोबर, मूव टूलने करतो आपण. तर ते करताना आहे ना दुसरं पण आपण गोष्टी आपल्या डिझाईनमध्ये असतात आणि त्या पण हलतात अशा प्रकारे. तर ते आपण कसं बंद करायचं तर ते सांगणार आहे. तर कोणती पण समजा हा फोटोचा ॲडजस्ट करायची ना आपल्याला, छोटी बारीक करायची ना, तर ती पहिली लेअर सिलेक्ट करायची आणि कंट्रोल टी दाबायचा. म्हणजे काय होतं, कंट्रोल टी दाबलं तर ही एक वैयक्तिक आपण ही लेअर सिलेक्ट केलेली आहे. जोपर्यंत आपण बंद करत नाही ना तोपर्यंत दुसऱ्या कोणत्याच लेअर ऑटोमॅटिक सिलेक्ट होत नाही. मोबाईलमध्ये वगैरे कुठं पण बघितलं असेल तुम्ही, एखादा टेक्स्ट जर तुम्ही हलवायला गेला, साईडला करायला गेला, तर दुसराच पार्ट हलतो. अशा प्रकारे खूप जास्त इरिटेट होतं, माझ्यासोबत पण झालेलं आहे. तर फोटोशॉपमध्ये असं सिस्टम आहे की तुम्ही कंट्रोल टी दाबला, लेअर सिलेक्ट करून कंट्रोल टी दाबला, तर जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही ना, इथून पुन्हा क्लिक करत नाही ना किंवा एंटर वगैरे मारत नाही ना, तर ते बंदच होत नाही आणि तीच फक्त गोष्ट हलते. बाकी एक पण गोष्ट हलत नाही, लेअर सिलेक्ट होत नाही, काहीच होत नाही. ओके. तर आता ही कंट्रोल टी दाबायचं तर हे 4 डॉट ओपन होतील. तर इथून आपल्याला हे बघा, हा लॉक करायचा आहे पहिल्यांदा. लॉक नसला ना तर काय होईल माहिती का, आता लॉक काढला ना मी, तर काय होईल माहिती, आता समजा मला हा फोटो छोटा करायची, तर हे बघा कसा होईल छोटा. चारही बाजू हलतील, संपूर्ण बाजू डायरेक्ट हलतील. तर आपण काय करायचं मग, हा लॉक आहे ना, तो एकदा लॉक केला की संपूर्ण लॉकच होतो. आता बघा, आता आपण छोटा करू बरं. हे बघा आता होतोय का असा, नाही ना, चारही बाजू सेम राहतात. म्हणजे फोटोची साईज आहे ना आपली, ती चेंज होत नाही, असं वाकडे तिकडे होत नाही, स्ट्रेच वगैरे होत नाही, काय नाही. तुम्हाला समजलं असेल लॉकचा फायदा काय आहे. ओके. आता आपण बघणार आहे शिफ्ट अल्ट वगैरे ते दाबून कसं करायचं, प्रॉपर चारही बाजूने झूम कसं करायची मोठी इमेज. तर अल्ट प्रेस करायचं आणि इथं यायचं, अल्ट प्रेस करायचं ना, असं करायचं, म्हणजे चारही बाजू मोठ्या होतात. ओके, समजलं असेल, चारही बाजूने मोठ्या होतात. आणि अल्ट प्रेस नाही केलं तर बघा कसं होतं, हे बघा अशा प्रकारे होतं. आता अल्ट प्रेस करून बघू, हे बघा, मग चारही बाजू मोठ्या होतात. आणि जर विदाऊट अल्ट प्रेस करता केलं तर एकच बाजू छोटी होईल, हे बघा, आणि एकच बाजू मोठी होईल. बाकी आपल्याला पुन्हा सेट करावं लागतील. ओके. अल्टचा हा फायदा आहे, समजलं. कोणत्या पण बाजूने करा, इकडून केलं तरी तसंच होईल, इकडून केलं तरी तेच होईल, लेफ्ट साईडने केलं तरी तेच होईल. ओके, समजलं असेल तुम्हाला. आता आपल्याला समजा फोटो स्ट्रेच करायचे, तर तो कसा करायचा, समजा इकडून वरती ओढायचं, स्ट्रेच माहीत असेल तुम्हाला कसं करतात. तर काय करायचं, शिफ्ट दाबायचं आणि हे बघा अशा प्रकारे स्ट्रेच होतो फोटो. ओके, अशा प्रकारे स्ट्रेच होऊन जातो. आता म्हणजे आपला फोटो जो मॉडेल असतो त्याला तर नाही जास्त गरज पडत, पण आपले टेक्स्ट वगैरे असतात ना त्यांना स्ट्रेच वगैरे करायची गरज असते, किंवा बॅकग्राऊंड वगैरे असतात ना त्यांना स्ट्रेच करायची गरज असते, तिथं जास्त फायदा होतो आपला. ओके. आता समजा मी केला एवढा स्ट्रेच केला, इकडचा मला जास्त काय मापच समजलं नाही व्यवस्थित, नाही का, तरी हा जास्त झाला, हा कमी झाला. तर असं व्हायला नको. मग काय करायचं, दोन्ही बाजूने, समजा एकदाच मला करायचे पण दोन्ही बाजूने झालं पाहिजे. तर ते कसं करायचं, शिफ्ट पण दाबायचं आणि अल्ट पण दाबायचं. आता बघा दोन्ही बाजू स्ट्रेच होतील, हा केला की हा सुद्धा होईल, ही बाजू सुद्धा होईल. आता बघा शिफ्ट दाबायचा, अल्ट दाबायचा, त्यानंतर बघा हे बघा दोन्ही साईड स्ट्रेच होतात. सेम इकडे पण तसंच आहे, दोन्ही बाजू असं केलं, दोन्ही बाजू स्ट्रेच होईल शिफ्ट आणि अल्ट प्रेस केल्यावर. ओके, समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे केलं आपण. शिफ्ट आणि अल्टने स्ट्रेच दोन्ही बाजू कसं करायचं, इकडून पण करू शकतो, शिफ्ट अल्ट दाबलं त्यानंतर इकडे. समजलं. ओके असेल तुम्हाला. आता समजा आपल्याला बाजू ही बाजू आहे ना अशी मागे करायची, ते कसं करायचं, समजा फक्त कंट्रोल प्रेस करायचं, एकच बाजू आपण करू शकतो, कंट्रोल दाबायचं आणि हे बघा अशा प्रकारे पण करू शकतो. असं 3D मध्ये आपण करतो ना, एखादं टेक्स्ट वगैरे करायचं असल्यावर, एखादी भिंत असेल बघा आणि त्यावरती डायरेक्ट आपल्या रिलास्टिकसारखं टेक्स्ट टाकायचं असल्यावर, तर टेक्स्ट करतो, कंट्रोल दाबायचं मग तेव्हा, आणि अशा प्रकारे करायचं. हे बघा कंट्रोल दाबलं ना आपला फोटो पाहिजे तसा होतो, आपल्याला जसं सेट करायचे तसा होतो. इकडून पण कंट्रोल दाबला ना असे, हे बघा इकडं असे होतं, फ्लिप होतो, इकडे होतो, पुढे होतो, हे बघा मागे होतो. हे बघा खूप म्हणजे प्रत्येक आपण बाजूने आपण करू शकतो. हे बघा असं करू शकतो आपण,
खूप जास्त इमेज तुम्ही बघितला असाल, टेक्स्ट वगैरे बघितलं असेल, असे राहतात टेक्स्टमध्ये. असे समजा एखादा रस्ता आहे त्यावरती अशा प्रकारे टेक्स्ट राहतात. आता हा फोटो आहे आपला, टेक्स्ट नाही, सोडा विषय नाही का, पण करू शकतो इथून तुम्ही कंट्रोल प्रेस करून. ओके, तुम्हाला हे समजलं असेल, क्लिअर असेल की कशा प्रकारे तुम्ही साईज वगैरे आपल्या फोटोची कमी करू शकता, जास्त करू शकता. ओके, आता आपण पुढचा भाग बघणार आहे. तर पुढचा भाग आहे मास्क आपला. ओके, मास्क शिकणार आहे आपण. मास्क आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण शिकलो थोडक्यात, फक्त त्याचं मास्कचं फायदा काय, तोटं काय वगैरे आपण क्लिअर केलेलं नाही. पेन टूलमध्ये आपण केलेलं आहे, मास्कचा यूज केलेला आहे. ओके, तर आता आपण मास्क म्हणजे काय ते प्रॉपर शिकणार आहे. तर पहिल्यांदा तर आपण एक ब्रश घेऊ, इथं त्याची हार्डनेस 100 ठेवू आणि स्ट्रेट मास्क घेऊ, स्ट्रेट ब्रश घेऊ. ओके, घेतला आपण. आता समजा मी डिझाईन बनवतो आहे अशा प्रकारे. आणि आता मला वाटतं की हा पार्ट मला इरेज करायचं आहे. तर ते कसं करायचं, तर इरेजर घेतला मी आणि अशा प्रकारे इरेज करून टाकलं. अशा प्रकारे मी इरेज करून टाकला. ओके, आणि आता मी पुन्हा काम चालू केलं माझं. हे मी डिझाईन करतो आहे समजा फक्त. आता मला वाटतं तो पार्ट मला परत पाहिजे, तर तो इरेजरने कट केला तर तो आपण परत नाही मिळू शकत. तर काय करायला लागेल आपल्याला, कंट्रोल झेडने सगळं बॅक स्टेप जायला लागेल आणि तेव्हा येईल तो. ओके, समजलं असेल. म्हणजे समजा एखादा आपण डिझाईन बनवतो, एखादा आपण ब्रश मारला बॅकग्राऊंडला आणि त्यानंतर आपण डायरेक्ट पूर्ण आपली डिझाईन बनवली आणि आता आपल्याला वाटतं तो ब्रश आपल्याला परत पाहिजे. तर काय करायला लागेल, कंट्रोल झेडने मागे जायला लागेल सगळे, मग पूर्ण डिझाईन आपल्याला परत बनवावी लागेल. तर त्याचा एक पर्याय म्हणून मास्क दिलेला आहे. तर मास्क काय काम करतो, तात्पुरता हाईड करतो. जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण पुन्हा मिळवू शकतो. तर ते कसं तर तुम्हाला दाखवतो. ओके, तुम्हाला इरेजरचा वापर कशासाठी होतो, तो परमनंट इरेजर आहे ना, जो इरेजर असतो ना तो परमनंटली आपल्या गोष्टी डिलीट करून टाकतो आणि तो फक्त कंट्रोल झेडनेच आपण रिकवर करू शकतो. तसा मास्कचा नाही आहे तसा. तर आता आपण मास्कचा उदाहरण बघू. समजा मी डिझाईन बनवतो आहे, अशा प्रकारे डिझाईन बनवतो आहे. ओके, आता मला वाटतं हा पार्ट डिलीट करून टाकायची मला, हे पार्टची गरज नाही. तर मी काय करणार, इथं येईल, मास्क लावेल. ओके, इथं व्हाईट आहे ना, तर इथं ब्लॅक करेल आणि हे आपलं डिलीट करून टाकेल. हे मी डिलीट करून टाकेल आणि पुन्हा मी माझी डिझाईन बनवायला सुरुवात करेल. आता मला वाटतं की मला ते परत पाहिजे. तर ते कसं आणायचं, तर जेव्हा आपण इथून डिलीट करू ना, म्हणजे इथून इरेज करू ना मास्क लावून, तर तो इकडे स्टोअर होईल. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल इथं इकडे स्टोअर झालेलं आहे. तर आता मी काय करेल, या मास्कवरती क्लिक करेल, पुन्हा ब्रश घेईल आणि इथं ब्लॅक आहे ना, हां, तर इथून व्हाईट सिलेक्ट करेल, फक्त फॉरग्राऊंडचा व्हाईट सिलेक्ट करेल आणि फक्त असं मारून देईल. हे बघा, आलं ना पुन्हा. असं आहे त्याचं. मास्कचा अर्थ हा आहे की तो फक्त तात्पुरता हाईड करतो. जर तुम्हाला परत लागलं तर तुम्ही कधी पण पुन्हा तो मास्क लावून पुन्हा आपण गोष्टी मिळवू शकतो. ओके, आणि इरेजरने केलं तर ते परमनंटली इरेज होऊन जातं. आपल्याला कंट्रोल झेड दाबून मागे यायला लागेल आणि तेव्हाच तो रिकवर होईल, त्याशिवाय तो होणार नाही. तर सर्वात सोपा पर्याय मास्क, हा मास्क आहे. ओके, समजलं असेल तुम्हाला मास्कचं उदाहरण आणि कशासाठी वापरतात. हा बॅकग्राऊंड बनवण्यासाठी खूप जास्त कामाला येतो. तो आपण पुढे तर बघणारच आहे कशा प्रकारे आपण वापरतो. ओके, आता आपण मास्कचा अजून एखादा उदाहरण घेऊ. तर आपण फाईलमध्ये येऊ, एखादा फोटो आपण इथे इम्पोर्ट करू. समजा हा प्लेटचा आपण फोटो घेऊ, अल्ट दाबून मोठं करून घेऊ चारही बाजू, क्लिक मारू. इथून आपण पेन टूल घेतला,
चार बाजू मारू, इथे मारू, इथे मारू, इथे मारू, इकडे मारू आणि पुन्हा कर्वेचर पेन टूल घेऊ. जर तुम्ही शिकले नसाल तर कालचे व्हिडिओ आपण टाकलेले यावरती, तर बघून तुम्ही प्रॉपर शिकू शकता. हे बघा. यानंतर राईट क्लिक मारू, मेक सिलेक्शन म्हणू, ओके करू आणि इथं मास्क लावू. आता लागला मास्क. आता काय झालं, आता आपलं इनवर्ट मास्क लागलेला आहे, तर तो त्याने आपण जे सिलेक्शन केलं होतं ना ते इरेज केलं. तर पण पुन्हा आपल्याला कंट्रोल आय दाबायचं, याला कंट्रोल आय. आता काय झालं, जे आपलं बॅकग्राऊंड होतं ना ते सगळं रिमूव्ह झालं, ते सगळं ब्लॅकमध्ये गेलं. हे बघा. आणि जे आपल्याला आपण सिलेक्शन केलं तेच उरलं फक्त. आता मला पुन्हा थोडक्यात साईडने पाहिजे, तर मी काय करेल, इथंच क्लिक मारेल, इथून फक्त व्हाईट सिलेक्ट करेल आणि ब्रश घेईल. काय घेईल, ब्रश घेईल आणि असं करेल. हे बघा. पुन्हा परत येतं आहे ते रिकवर. आपण मारलं ना पुन्हा येतं आहे. ओके, समजलं असेल. आता मला हा मधला भाग डिलीट करायचा, हा थोडक्यात भाग. तर मी काय करेल, फक्त इथून कलर चेंज करेल, ब्लॅक करेल आणि हे बघा, हे बघा इरेज होत आहे अशा प्रकारे. ओके, समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे मास्क काम करतो. तो इकडे त्याच्या मास्कमध्ये आहे ना जो लेअर दुसऱ्या बाजूला जाते ना त्यामध्ये स्टोअर करून ठेवतो आणि जेव्हा आपण लागेल तेव्हा आपण ते मारू शकतो. ओके, मास्क म्हणजे काय, तर इथून आपण जे इरेज करू ना ते इकडे तो स्टोअर करून ठेवेल आणि जेव्हा पण आपल्याला लागेल फक्त इथून कलर आपल्याला चेंज करायचा आहे आणि ब्रशने मारायचं आहे आपल्याला, तर ते पुन्हा रिकवर होईल. ओके, तर याला इथं फक्त दोनच कलर असतात, याला लेअर मास्क म्हणतात. ओके, मास्क लेअर म्हणतात आणि ही आपली इमेज लेअर असते. तर यामध्ये फक्त दोन कलर असतात, व्हाईट आणि ब्लॅक. जो व्हाईट असतो तो रिकव्हरीसाठी वापरतात आणि ब्लॅक असतो तो इरेजसाठी वापरतात. ओके, इथं व्हाईट असेल तर इकडे व्हाईट असलं तर ते रिकवर होतं आणि ब्लॅक केलं तर ते इरेज होतं. आता बघा ब्लॅक आहे तर हे इरेज होईल. ओके, आता व्हाईट केलं तर ते रिकवर होईल. हे बघा झालं रिकवर. ओके, समजलं असेल तुम्हाला मास्क प्रॉपर. मास्क म्हणजे काय, ते कसं वापरतात ते पुढे आपण बघणारच आहे बॅकग्राऊंड वगैरे तयार करताना. ठीक आहे. आता आपण काल पेन टूलने बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं फोटोचं, तर जे त्याचं हेअर होतं ना, हेअर असतं ना, खूप जणांना ते हेअर वगैरे रिकवर करता येत नाही, तर ते आता आपण शिकणार आहे की हेअर कसे रिकवर करायचे. ओके, तर पहिल्यांदा आपण एखादा फोटो घेऊ आणि त्याचं कट करून घेऊ बॅकग्राऊंड. आता हा फोटो आहे बरोबर, याचा आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायची. तर संपूर्ण मी सिलेक्शन वगैरे करत बसणार नाही, फक्त एवढा भाग घेऊ, आपल्याला फक्त केस रिकवर करायची. ओके, तर फक्त पहिल्यांदा पेन टूल घेऊ, इथून आपण करू अशा प्रकारे. थोडक्यात मधूनच घ्यायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय कसं वगैरे काय करायचं. ओके, नॉर्मल सिलेक्शन घेऊ आपण, काय जास्त हेवी घेणार नाही आणि प्रॉपर पण घ्यायचं नाही. आपल्याला फक्त हेअरचा भाग बघायचा, हेअरचा महत्त्वाचा भाग आहे तो बघायचा आपल्याला. थोडक्यात मधूनच घेऊ बॅकग्राऊंडचा भाग, व्हाईटवाला भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे. ओके, थोडक्यात PC माझा हँग करतो आहे. जर व्हिडिओ लॅग झाली तर थोडक्यात ॲडजस्ट करा. आपल्या PCचा थोडक्यात प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारे आपण सिलेक्शन घेऊ. बॅकग्राऊंडचा भाग फक्त आपल्याला घ्यायचा नाही यामध्ये. बॅकग्राऊंड जो आपला व्हाईट बॅकग्राऊंड आहे ना या फोटोचा, तर तो जास्त घ्यायचा नाही आपल्याला. ओके, झालं. त्यानंतर अशा प्रकारे आपण पुन्हा हे जॉईंट करून देऊ. ओके, जॉईंट झालं. त्यानंतर राईट क्लिक मारू, मेक सिलेक्शन, 5 फेदर, ओके करू आणि मास्क लावू. कंट्रोल आय दाबू याच्यानंतर. झालं. आता आपल्याला हे केस रिकवर करायचे. ते कसं करायचं, काय करायचं, राईट क्लिक मारायचं, सिलेक्ट अँड मास्क वरती क्लिक करायचं. तर हे सिलेक्ट अँड मास्क इथून नाही आलं तर इकडे पण आहे. ओके, सिलेक्टमध्ये जायचं. हे बघा सिलेक्ट अँड मास्क, याचं शॉर्टकट आहे Alt+Ctrl+R. ओके,
शकता. यावरती क्लिक करू आपण. इथून पण करू शकतो, तिकडून पण. डायरेक्ट दुसरा आपला त्याचं ऑप्शन चालू होतील. आता काय करायचं, इथं 2 नंबरचं ऑप्शनवरती यायचं, रिफाईन एज ब्रश टूलवरती यायचं. आलं. त्यानंतर इथं आपल्याला साईज सिलेक्ट करायची. तर याची साईज आपल्याला ठेवायची अराउंड 24. त्यानंतर हार्डनेस आपल्याला 0 करायचं आहे. इथून आपल्याला 25च ठेवायचं आहे. आता काय करायचं, आपल्याला इकडं ट्रान्सपरन्सी वाढवायची. वाढला. आता आपल्याला रिकवर करायचे. हे बघा, थोडक्यात माझा थोडक्यात PC हँग मारेल, लॅग मारेल. थोडक्यात ॲडजस्ट करून अशा प्रकारे साईडने मारायचे फक्त आपल्याला. हे बघा, रिकवर होता दिसत असेल तुम्हाला. अशा प्रकारे पूर्ण डोक्याचा भाग आपल्याला मारून घ्यायचे. हे बघा, थोडक्यात प्रोसेसिंगला वेळ लागतोय, आपल्या PC हँग मारतोय म्हणून, पण होतंय. हे बघा कशा प्रकारे रिकवर होते. ओके, रिकवर झालेले. आता फक्त आपल्याला ओके करायचे. हे बघा कशा प्रकारे आपलं फोटो रिकवर झालेला आहे. आता आपण कंट्रोल झेडने आधी बघू कसा होता आणि आता बघा कसा होता. कंट्रोल झेड, हे बघा असा होता आपला इमेज. आता कंट्रोल शिफ्ट झेड, एवढे आपले केस रिकवर झालेले आहेत, हेअर रिकवर झालेले. तर कसं तुम्हाला समजलंच असेल कशा प्रकारे आपण आपले हेअर वगैरे रिकवर करू शकतो. ओके, क्लिअर असेल तुम्हाला. काय प्रॉब्लेम आला तर आपल्याला मेसेज करा किंवा कमेंट करा, आपण पुन्हा सांगूयात. ठीक आहे. तरी आपण मास्क डिलीट करून टाकू. डिलीट बटनाने डायरेक्ट डिलीट करू. ओके. आता आपण शिकणार आहे लेअर म्हणजे काय, लेअर वगैरे यामध्ये किती ऑप्शन असतात. इकडून एफेक्ट्स शिकणारे, इथून हे ऑप्शन कलरचे ऑप्शन शिकणारे. ओके. तर आपण पहिल्यांदा एखादा इमेज घेऊ, एखादा त्यावरती करू. तर हा बॅकग्राऊंड घेतला आपण. ओके, बॅकग्राऊंड घेतला आणि पुन्हा अजून खूप जास्त लेअर घेतल्या. इथून घेतल्या. इथं बॅकग्राऊंड आहेत असे समजा, वेगवेगळे किंवा फोटो आहेत, काय पण समजा. आता आपल्याला या चारही पण सिलेक्ट करायचे, एक सिलेक्ट करायचे. तर एकदा 4 कसे सिलेक्ट करायचे, तर पहिल्यांदा पहिली आपली लेअर आहे ना, तिथं क्लिक करायची किंवा जिथून पण तुम्हाला सिलेक्शन करायचे ना. समजा मला हे 2च करायचे आहेत, तर एक तर तुम्ही कंट्रोल दाबून करू शकता. कंट्रोल दाबलं, एक सिलेक्शन झालं, सिलेक्ट झालं दोन्ही पण. पुन्हा कंट्रोल दाबलं, सिलेक्ट केलं. तिन्ही झालं, पुन्हा कंट्रोल दाबलं, सिलेक्ट केलं. यामध्ये खूप जास्त वेळ जातो. समजा तुम्हाला 10 लेअर आहेत एखादी आणि तुम्हाला सिलेक्ट करायचं, तर ते एक करत बसावं लागेल. तर त्यापेक्षा एक सोपा पर्याय तो म्हणजे शिफ्ट. तर समजा मला हे वरचे तिन्ही पण सिलेक्ट करायचे, फक्त शिफ्ट दाबून धरायचं आणि तिन्ही करायचं. हे बघा, तिन्ही झाले. जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत. आता 2च पाहिजे समजा मला, इथून तर एवढेच पाहिजे. शिफ्ट दाबलं, हे झालं. तर याचं काय अर्थ, तर स्टार्टिंग जिथून केली तुम्ही, तर जेवढे त्याच्या वरचे लेअर किंवा खालचे लेअरपर्यंत तुम्ही क्लिक केलं शिफ्ट दाबून, तर तेवढे पण सिलेक्ट होतात. हे बघा, 4 पण सिलेक्ट झाले. ओके. आता हे आपल्याला 3 डिलीट करून टाकायचे. तर काय करायचं, इथं क्लिक केलं, वरती शिफ्ट दाबून 3 क्लिक करू आणि इथून डिलीट करून टाकू. ओके, अशा प्रकारे डिलीट होतं. समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे आपण 4ही लेअर सिलेक्ट करू शकतो. ओके. आता काय राहिलं आपलं, तर हे जे लेअर आहेत ना, यांचं एक ग्रुप कसा बनवायचा ते आता आपण शिकणार आहे. समजा हे माझे 4 लेअर आहे, 4 बॅकग्राऊंड आहेत आणि मला एक करून नाही तर 4ही पण एकच ग्रुपमध्ये टाकायचे. तुम्ही मोबाईलमध्ये वगैरे बघितलं असेल, कशामध्ये पण ग्रुप असतात, ते ग्रुप कसं क्रिएट करायचं ते शिकवणार आहे. तर ते कसं, तर समजा आता शिफ्ट दाबून मी हे 4ही पण सिलेक्ट केलं. ओके, याचं ग्रुप पाहिजे मला. तर इकडे बघा एक फोल्डरसारखं ऑप्शन आहे, याचं शॉर्टकट आहे कंट्रोल D, म्हणजे कंट्रोल ग्रुपसाठी. ओके. तर फक्त आपण यावरती क्लिक करायचं. या बघा, झालं, ग्रुप झालं. ओके. तर यावरती 2 क्लिकमध्ये नेम पण चेंज करू शकतो. समजा आता आपण बॅकग्राऊंड टाकलं तर BG टाकू आणि एंटर दाबू, झालं, BG झालं. आता याचा ग्रुप तयार करायचं कसा, फोल्डर कसं तयार करायचा ते आपण शिकलो. ओके. ग्रुप आणि फोल्डर एकच, फोल्डर सारखं दिसतंय आयकॉन आणि ग्रुप नेम येते. हे बघा, इंडिकेट्स ग्रुप.
नेम येते. ओके, समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही ग्रुप तयार करू शकता. आता मला समजा मला ही लेयर काढून टाकायची ग्रुपमधून, तर कसं करायचं, फक्त क्लिक मारायचं आणि असं वरती हे बघा लाईन येते ब्लू कलरची, तर वरती घ्यायचं, तर हे ग्रुपमधून निघून जाईल. टाकायचे, पुन्हा प्रेस करून धरायचं आणि अशा प्रकारे घ्यायचं. आता मला ही लेयर इकडे पाहिजे, तर ती कशी न्यायची, तर फक्त क्लिक मारायची आणि अशा प्रकारे वरती न्यायची. आलं 4 नंबरला वरती, मग इथं घ्यायची समजा, तर क्लिक मारायची, इथं घ्यायची, खाली पाहिजे तर खाली. अशा प्रकारे आपण ड्रॅग ड्रॉप करू शकतो, इथून तिकडे नेऊ शकतो, तिकडून इकडे नेऊ शकतो. आता समजा मी नवीन लेयर घेतली. ओके, नवीन काम घेतलं, नवीन डायरेक्ट कॅनव्हास घेतला, पूर्ण आपला वेगळ्या साईजचा घेतला हा. ओके, आता मला इथून समजा मी सर्व काही केलं, डिझाईन वगैरे केली, ॲडजस्ट केलं, हे समजा कटिंग करून घेतलं, तर मला परत इकडे येऊन पुन्हा मला एक इमेज हाच घ्यायला लागेल, पुन्हा ती कट करायला लागेल. समजा दुसरी डिझाईनसाठी तोच जर तुम्हाला बॅकग्राऊंड किंवा काही पण असं लागत असला, तर तो इकडे कसं आणायचं ते शिकवणार आहे आता. तर फक्त काय करायचं, क्लिक मारायचं आणि अशा प्रकारे उचलून इकडे आणायचं आणि डायरेक्ट इकडे येऊन जाईल. ओके, ड्रॅग अँड ड्रॉप प्रोसेस याला म्हणतात, ड्रॅग अँड ड्रॉप. समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे नेला. आपण फक्त इकडून उचलायचं, इकडं आणायचं आणि फक्त सोडून द्यायचं. हे बघा झाली डबल. ओके, समजलं असेल. आता आपण कोणत्या पण लेअरचा डुप्लिकेट कसा तयार करायचा ते शिकणार आहे. तर ते कसं, समजा या लेअरचा मला डुप्लिकेट पाहिजे, हे तीन लेअर समजा मी मला नाही पाहिजे, हे डिलीट करून टाकायचे आपल्याला, तर शिफ्ट दाबू आणि इथपर्यंत येऊ. आता काय होतं शिफ्ट दाबलं की हे 4 पण सिलेक्ट व्हायचे. आता मला हे 3 करायचे फक्त, हा मधला नको आहे, तर तो कसा काढायचा, कंट्रोल दाबायचं, क्लिक मारायचं, हे बघा तो अनसिलेक्ट होईल आणि इथून आपण डिलीट करू शकतो. ओके, आता याची मला डुप्लिकेट पाहिजे, तर मी पुन्हा इकडे जाऊन थोडीशी ॲड करणार आहे. तर डुप्लिकेट कशी काढायची, तर कंट्रोल जे मारायची, कंट्रोल जे, निघाली डुप्लिकेट कॉपी निघाली. ओके, आता मला वेळ नाही, त्याच्यासाठी पण वेळ नाही, समजा मला कंट्रोल जे मारायला पण वेळ नाही, मला अजून शॉर्टमध्ये पाहिजे. ते कसं, अल्ट दाबायचं आणि फक्त अशा प्रकारे ओढायचं, फक्त खाली क्लिक मारायचं, असं ओढायचं, निघाली कॉपी. अल्ट दाबायचं, अशा प्रकारे कॉपी निघते. अल्ट दाबायचं, फक्त खाली ओढायचं, वरती ओढायचं, कुठे पण ओढा, लगेच कॉपी निघेल. हे बघा, अल्ट कॉपी, खाली ओढला कॉपी निघाली, वरती ओढला कॉपी निघाली. समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे कॉपी काढली. तर एक आपण डिलीट करून टाकू. ओके, डिलीट बटनाने आपण डिलीट केलं आणि वरती ग्रुपच्या वरती घेऊ. समजलं असेल. ओके, एवढं तर तुम्हाला क्लिअर झालं असेल ना. आता पुढचं बघू आपण. आता फिल बघू आपण, फिल आणि ऑपेसिटी बघू. आता तर फिल म्हणजे काय, तर जो आपला बॅकग्राऊंड आहे ना त्यामध्ये मॅच होणे, पूर्ण जो असतो ना आपला बॅकग्राऊंड, तो मॅच होऊन जातो. आता आपण याचेच डुप्लिकेट काढू आणि कंट्रोल टी मारू, मोठा करू, अल्ट दाबून मोठा करू, बॅकग्राऊंडला तोच लेअर आला. ओके, हा खाली राहिला म्हणजे तो बॅकग्राऊंडला आला. आता जर मी ऑपेसिटी कमी केली तर ते फेड होतं अशा प्रकारे. हे बघा, फेड झालं म्हणजे असं कमी होत गेलं. ओके, ऑपेसिटीमध्ये फक्त कलर क्षमता कमी होते, म्हणजे आपली जो इमेज असतो ना तो फेड होत जातो, कमी होत जातो, कलर कमी होतात. ओके, ऑपेसिटी म्हणजे काय तुम्हाला क्लिअर झालं असेल, म्हणजे आपण आपला इमेज येणार असतो ना तो फेड होतो. आणि फिल, आता फिल आपण कमी करू. हे बघा, फिल कमी केला तर काय झालं, आपला जो इमेज आहे ना तो बॅकग्राऊंडसोबत मॅच होत गेला. हे बघा, मॅच झाला, कलर आपले फेड नाही होऊ राहिला तर मॅच होऊ राहिला. हे बघा समजलं असेल तुम्हाला. ऑपेसिटी आणि फिल समजलं असेल. इथून तुम्ही लॉक पण करू शकता. ही लेअर समजा हलवायची नसेल, काहीच करायचं नसेल तर लॉक पण करू शकता. जोपर्यंत लॉक काढत नाही तोपर्यंत त्याला काही हलवू पण नाही शकत. ओके, समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे आपण केलं. तर आता आपण एखादा अजून एक बॅकग्राऊंड वगैरे घेऊन बघू, बॅकग्राऊंड मॅच वगैरे करून बघू. ओके, तर मी पहिल्यांदा हा घेतो एक बॅकग्राऊंड आणि कंट्रोल अल्टने स्ट्रेच करून घेतो अशा प्रकारे. घेतलं. अजून एक घेऊ आपण.
हा घेऊ. आता वेगळा घेतला आपण. पुन्हा अल्ट शिफ्ट दाबून स्ट्रेच करून घेऊ. ओके. आता मला मॅच करायचे थोडक्यात, दोघांना पण मिक्स करायचे. तर कसं करेल मी, तर याचा फील कमी करेल. हे बघा झालं का नाही मॅच, दोन्ही पण मॅच झाली, यामध्ये मिक्स झाली. फील आपण कमी केला, मिक्स झाली. हे बघा कसं भारी दिसतोय की नाही. तर फीलचा फायदा हाच आहे की आपण कलर मॅच करू शकतो त्याने. ओके. आणि ऑपेसिटी फेड करते. ऑपेसिटीचा जास्त वापर करू नका, माझं तर म्हणणं आहे. कधीतरीच वापरा. जर मॅच होत नसेल व्यवस्थित तर तुम्ही करा. आता फील आहे बघा, कमी केला, मॅच झाला, दोन्ही बॅकग्राऊंड मिक्स झाले. हां ओके, समजलं असेल तुम्हाला ऑपेसिटी, फील आणि बॅकग्राऊंड वगैरे मॅच करायचं. तर आजच्यासाठी एवढंच. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं शिकणार आहे. एफेक्ट्स शिकणार आहे, त्यानंतर हे ब्लेंडिंगचं ऑप्शन शिकणार आहे सर्व काही. आणि त्यानंतर मास्क तर शिकलो आपण. हे न्यू लेअर आहे आणि डिलेटचा भाग आहे. फक्त हे दोन आपले ऑप्शन राहिलेत. आणि त्यानंतर हे आपण ब्लेंडचं ऑप्शन हे सर्व बघणार आहे. ओके, उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्यासाठी एवढंच. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी शिकायला मिळतील. तर उद्याचा व्हिडिओ बघायला कोणी पण विसरू नका आणि आपली व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजत जाईल. तर भेटूया पुढच्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. इथपर्यंत व्हिडिओ बघितली त्यासाठी धन्यवाद आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.